युती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। जरांगेंशी नडल्याचं हे फळ असल्याची खदखद भुजबळ यांनी व्यक्त केली असून त्यांच्या समर्थकांनीही रस्त्यावर उतरत आपला असंतोष प्रगट केलाय। त्यानंतर भुजबळांची राज्यपाल पदावर वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात, तर दुसरीकडे काँग्रेसकडून त्यांना पक्षप्रवेश थेट ऑफर देण्यात आल्याचं दिसतंय। ओबीसी नेते म्हणून आजही भुजबळांभोवती मोठं वलय असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे युती सरकारला स्पष्ट बहुमत असलं तरी भुजबळांना दुखावणं सरकारला महाग पडू शकतं। मुळात भुजबळांची राजकीय कारकीर्द ही संघर्षाची राहिली। हे बघता हा लढवय्या नेता आता आणखी एका लढाईच्या तयारीत असल्याचं बोललं जातं। भुजबळांचं वादळी राजकारण, शिवसेनेशी केलेले 2 हात, आधी शरद पवार आणि नंतर अजितदादांसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आणि पुढच्या राजकारणाची काय असू शकते दिशा याचा घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी संतोष राजेमडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो। महाराष्ट्राचं राजकारण ज्या नेत्यांनी हादरवून सोडलं त्यात छगन भुजबळ यांचं नाव ही प्राधान्याने घ्यावं लागतं। मुळात कोणतीही राजकीय आणि आर्थिक पार्श्वभूमी नसताना भुजबळ राजकारणात आले। सामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख ते राज्याचे उपमुख्यमंत्री, नेता हा त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा असा आहे। भुजबळ मूळचे नाशिकातले। मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भुजबळांच्या नातेवाईकांचा लहानसा गाळा होता। तिथं ते भाजी विकायचे। 10वी नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाही अभ्यासक्रम पूर्ण केला। 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी नेतृत्वाने तेव्हा अनेक तरुणांना आकर्षित केले। त्यातलाच एक मावळा म्हणजे भुजबळ। 70चं दशक तसं धामधुमीच। भुजबळ ही याच काळात सेनेशी जोडले गेले। शिवसैनिक म्हणूनच त्यांनी आपलं राजकीय करिअर सुरू केलं। धारदार वक्तृत्व, भिडण्याची कार्यशैली आणि लोकसंपर्क यामुळे काही काळातच भुजबळांनी राजकीय जीवनात जम बसवला। 1973 मध्ये प्रथम त्यांनी शिवसेनेकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी देखील झाले। त्यानंतर मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांनी सभागृह दणाणून सोडले। 1985 मध्ये ते महापौर झाले। त्यांची महापौर पदाची कारकीर्दही गाजली, त्यामुळे ते बाळासाहेबांच्या नजरेत भरले। या पार्श्वभूमीवर त्यांना माझगावमधून रिंगणात उतरवण्यात आलं। ही निवडणूक त्यांनी सहज जिंकली। 1990 मध्येही ते माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। सेनेची मुलूक मैदान तोफ असा लौकिक भुजबळ यांनी अल्पावधीतच निर्माण केला। शरद पवार यांना अंगावर घेण्याचं धाडस त्या काळात कुणी दाखवलं असेल तर ते भुजबळांनीच। भूखंडाचं श्रीखंड हा शब्दप्रयोग रूढ करण्याचं पालकत्व जातं ते भुजबळांकडेच। सभागृह डोक्यावर घेणं काय असतं हे त्यांनीच दाखवून दिलं। 1991 मध्ये मात्र बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसचा हात हातात घेतला। मंडल आयोगाला बाळासाहेबांनी विरोध केल्यामुळेच हे मतभेद झाल्याचं कारण भुजबळांकडून दिलं गेलं। मात्र 1990 मध्ये विरोधी पक्षनेते पदावरून डावलण्यात आल्यानं त्यांनी पक्ष सोडला असं जाणकारांकडून सांगण्यात येतं। यावेळी भुजबळांसोबत 18 आमदारांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला। ठाकरेंनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ यांनी काम सुरू केलं। पवारांशी त्यांचे चांगले सूर जुळले। भुजबळांना मंत्री म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली। 1992 मध्ये भुजबळ यांनी अखिल भारतीय समता परिषद नावाची संस्थाही सुरू केली। याद्वारे त्यांनी ओबीसी समाजाचं संघटन सुरू केलं। 95 नंतर याला अधिक गती दिली आणि ओबीसी नेता म्हणूनही त्यांचा उदय झाला। भुजबळांचा मूळ पिंड लढण्याचा, सेनेतून बाहेर पडत बाळासाहेबांना आव्हान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर बाळासाहेबांनी लखोबा लोखंडे म्हणून त्यांची संभावना केली। 1995 ची निवडणूक गाजली। या निवडणुकीत भुजबळांसह सर्व पक्ष बदलू आमदारांविरोधात शिवसैनिकांनी रान उठवलं। या निवडणुकीत भुजबळांना मतदारांनी सपशेल झिडकारलं। माझगावमधून भुजबळ यांना सेनेच्या नवख्या बाळा नांदगावकर यांनी आसमान दाखवलं। तब्बल 12,000 मतांनी नांदगावकर यांनी भुजबळांचा पराभव केला। तेव्हा भुजबळ आता संपतील असंच वातावरण होतं। मात्र शरद पवार यांनी भुजबळांचं महत्त्व ओळखून त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं। राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर भुजबळांनीही आपला मोर्चा नाशकातील येवला मतदारसंघाकडे वळवला।
लढाऊ भुजबळांनी राजकारणात जोरदार कमबॅक केलं. मागच्या अनेक वर्षापासून या मतदारसंघातून ते सातत्याने निवडून येत आहेत. 1999ला पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादीची स्थापना केली. या टप्प्यावरही त्यांनी शरद पवार यांना भक्कम साथ दिली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेकरिता पुन्हा एकत्र आले. पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी भुजबळ यांच्याकडे सोपवली. भुजबळांचा दरारा वाढला. मात्र त्यानंतर तेलगी प्रकरण, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांचं नाव आलं. तर 2016 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना ईडीनं अटक केली. मात्र लढवय्या भुजबळांनी हार मानली नाही. अनेक महिने तुरुंगवास भोगल्यानंतर भुजबळ पुन्हा नव्या दमानं राजकारणात सक्रिय झाले. वर्षभरापूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भुजबळांनी शरद पवारांऐवजी अजितदादांना साथ देणं पसंत केलं. लोकसभा निवडणुकीदरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं सबंध राज्य ढवळून निघालं. जरांगे यांचे आंदोलन हाताळताना सरकारचा गोंधळ उडाला. मात्र भुजबळांनी एक बाजू लावून जरांगेंना तोडीस उत्तर दिलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या स्पष्ट भूमिकेचा विधानसभेत युतीला फायदा झाल्याचं बोललं जातं. मात्र मंत्रिमंडळ विस्तारातून त्यांना वगळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. भुजबळ यांनीही याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. आपल्या मंत्रिपदाला मुख्यमंत्री अनुकूल होते असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांवर निशाणा साधलाय. तर जहा नाही चैना वही नाही रहना असं सांगत बंडाचे संकेतही दिलेत. त्यामुळे भुजबळांचं पुढचं पाऊल काय राहणार याबाबत उत्सुकता दिसते. भुजबळांच्या रक्तातच बंड दिसतं. शिवसेनेविरोधात भूमिका घेताना भुजबळ डगमगले नाहीत. ईडीच्या कारवाईनंतरही त्यांचा आवाज बुलंद राहिला. मधल्या काळात शरद पवारांवरही त्यांनी टीका केली. त्यामुळे केवळ बहुमत आहे म्हणून दादांविरोधात भूमिका घेताना भुजबळ कचरतील असं मानायचं कारण नाही. मागच्या काही दिवसात भुजबळांचे भाजपशीही सूर जुळलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भुजबळांचा चांगला संवाद असल्याचं बोललं जातं. ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ताकद भाजप जाणतो. हे बघता आगामी काळात आणखी एका लढाईसाठी भुजबळ पुढे आले आणि त्यांना महाशक्तीचं बळ मिळालं तर त्यातही आश्चर्य मानायचं कारण नसेल. तुम्हाला काय वाटतं? भुजबळ आणखी एका बंडासाठी सज्ज आहेत का? हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.